स्वप्न तुमचे, संकल्पना आमची. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये 2 BHK लक्झरियस रो बंगलो व अमोल हाइट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स. प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर NA रो हाऊस. उपलब्ध सुविधा: प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड, 10,000 स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन, कॉन्क्रीट रस्ते, स्ट्रीट लाईट, चिल्ड्रन प्ले पार्क, ग्रीन जिम, सिक्युरिटी केबिन, अंडरग्राउंड ड्रेनेज, अंडरग्राउंड MSCB लाईन, मार्केट, स्कूल, बस स्टँड 5 मिनिटांच्या अंतरावर. प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग. प्रसाद डेव्हलपर्स, अनिल काका जोशी वाकडीकर, केदार जोशी वाकडीकर. थोडेच रो हाऊस शिल्लक. बुकिंगसाठी संपर्क 9970 07 0092 9823 235623. तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये. कृषी विभाग व महाराष्ट्र शासन यांच्या वतीने कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राहता तालुक्यातील केलवड येथील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब सुधाकर गमे यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार नुकताच मिळालाय. यावेळी राज्यपाल CP राधाकृष्ण यांच्या हस्ते प्रगतशील शेतकरी बाळासाहेब सुधाकर गमे यांना पुरस्कार सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं. यावेळी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल CP राधाकृष्ण यांच्या हस्ते महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे, कृषी विभागाच्या सचिव जयश्री भोज, कृषी विभाग आयुक्त रवींद्र बिनवडे, कृषी संचालक रफिक नायकवडी, जिल्हा कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे, उपविभागीय अधिकारी विलास गायकवाड यांच्या उपस्थितीत वरळी मुंबई येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये पुरस्कार वितरणाचा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. प्रगतशील शेतकरी बाळासाहेब गमे यांना शेतीमध्ये विविध प्रकारचे प्रयोग करायला नेहमीच आवडतात. त्यांना यापूर्वी देखील अहमदनगर जिल्हा परिषदेचा प्रगतशील शेतकरी, आदर्श गोपालक आदी पुरस्कार प्राप्त झालेत. यावेळी प्रगतशील शेतकरी बाळासाहेब गमे म्हणाले, जिरायत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कृषी विभाग व महाराष्ट्र शासनाकडून कौतुकाच्या थापेची अपेक्षा असते. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे तालुक्यातील शेतकरी वर्गाकडे नेहमीच लक्ष असतं. नामदार विखे शेतीतील विविध प्रयोगांची दखल घेत असतात. कृषी विभाग व महाराष्ट्र शासनाने माझ्या कार्याची दखल घेऊन नुकताच वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्रदान केल्याबद्दल मी शासनाचा व राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे यांचा मनापासून आभारी असल्याचं सांगितलंय. मी बाळासाहेब गमे राहता तालुक्यातील केलवड या गावातील जिरायत भागातील शेतकरी आहे. नुकताच मला महाराष्ट्र शासनाचा कृषी भूषण वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी हा पुरस्कार प्राप्त झाला. खऱ्या अर्थाने मनस्वी आनंद झाला. आमचे नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांच्या कृषी मंत्रिपदाच्या कार्यकाळात आमच्या जिरायत भागात असणारे जे शेतकरी आहेत त्यांना मोठ्या प्रमाणावर सूक्ष्म सिंचनाखाली शेती कशी करता येईल, शेडनेट हाऊस असेल, पॉली हाऊस असेल, याच्यासाठी मोठ्या प्रमाणात भरीव निधी त्यांनी त्यावेळेला उपलब्ध करून दिला आणि त्याच माध्यमातून शेती करत असताना मला पुरस्काराच्या दिशेने वाटचाल करता आली आणि खूप मोठ्या प्रमाणावर आम्ही शेतीमध्ये विविध वेगवेगळे प्रयोग करून शेती असेल, शेतीपूरक व्यवसाय असेल, याच्यामध्ये भरीव काम करता आलं. मी समस्त महाराष्ट्र राज्य शासनाचे व कृषी विभागातील समस्त अधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानतो, अभिनंदन करतो आणि खूप मनस्वी असा आनंद या ठिकाणी आज झाला आहे की आम्हाला या ठिकाणी पुरस्कार मिळाला. समस्त शेतकरी वर्गही या ठिकाणी खुश आहे, समाधानी आहे. आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क. राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारा एकमेव 15 एकरचा भव्य NA प्रकल्प. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी. प्लॉटची वैशिष्ट्ये: नगर मनमाड हायवे लगत, 50 फूट पक्के रस्ते, अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल, स्ट्रीट लाईट, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, गार्डन, नयनरम्य परिसर. प्लॉट धारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे, तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर. सर्व सुखसोयींयुक्त शाळा, कॉलेज, दवाखाना, पेट्रोल पंप पासून अगदी जवळ. भविष्यातील राहता शहर इकडेच असणार. आजच बुकिंगसाठी संपर्क करा. श्री संजय जाधव 9623 89 91 91, श्री अमोल डेंगळे 9623 65 91 91. साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहमदनगर. चला तर मग वाट कसली बघताय, आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा. आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क.